जेवढे जास्त जेवढी औरंग्याची अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या कबरच्या बाजूला जागा खोदून ठेवू। कारण का औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत त्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जगाने पाहिलेला आहे। स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती, तेव्हा काही सेक्युलर विषय नव्हता। हा हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी आणि संभाजी राजेंनी का केली? इस्लामच्या विरोधात केलेली आहे। हे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो। हे जेवढा लवकर ह्या जिहादी मानसिकतेच्या कार्ट्यांना कळेल ना तेवढा लवकर त्या औरंग्याला स्वप्नात पाहणार नाहीत किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही। धर्माच्या विरोधात संभाजीराजे नव्हते असं म्हणतात। जेव्हा औरंग्याने त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम्हारा धर्म बदलो, तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात, तेव्हा ह्याच आमच्या संभाजी राजेंनी त्यांना स्पष्ट केलं की मी माझा धर्म बदलणार नाही। म्हणून ह्या अबू आझमीन सारख्या लोकांच्या मुळे आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करतायत, जिहाद्यांना हे प्रोत्साहन देत आहेत ना, म्हणून ह्यांची ही वळवळ हे आमच्या हिंदुत्वादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही। कोणावर? आता हाऊस चालू आहे ना, तुझ्या स्पीडने आम्ही कारवाई करणार आहे। नाही, अशा एकदा काय घ्या, हे देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे, त्याला औरंग्याच्या बाजूला झोपून आपण ती जागा घाणच आहे ना, तशी सगळी घाण एकत्र गाठली तर तो डम्पिंग यार्ड होतो ना, किंवा त्याला नाही तर त्याचा दुसरा पर्याय नाही। निलंबनाची कारवाई पुरेशी आहे का? हे लक्षात घ्या, शेवटी आमच्या महाराजांच्या बद्दल विरोधात ही भूमिका घेणाऱ्यापैकी आहे ना, ह्यांना नुसतं निलंबनापर्यंत ठेवता कामा नये। म्हणून तुम्हाला बोलतो, आता औरंग्याच्या बाजूला झोपवण्यापेक्षा मोठी कारवाई किंवा शिक्षा होऊ शकते का? मग निलंबनाचं येतं कुठे?